महापुरुषांना आणि महान मातावांना त्यांच्या विचारांना कार्याला पंचांग प्रणाम. न्यावयाशी आला मजला पहा जवळी काळ, चिमणी पाखर ही माझी उघडी पडली बाळ, उघडी पडली बाळ. न्यावयाशी आला मजला पहा जवळी काळ, चिमणी पाखर ही माझी उघडी पडली बाळ, उघडी पडली बाळ. आज कालकथित रतन शामराव खरात यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी बोलायचं म्हटलं तर असं म्हणतात की महापुरे झाडे जाती तेथील लवाळे वाचती. महापूर आल्यावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, परंतु लवाळे जे असतात ते नम्र असतात, वागतात, परिस्थितीशी संघर्ष करतात आणि त्या ठिकाणी ते वाचतात. अतिशय नम्र अशी फॅमिली. कधी कुणाशी त्यांचं भांडण झालेलं मला आठवत नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बऱ्याच वर्षापूर्वी टीव्हीवर 9 वाजता एक चंद्रकांता मालिका लागायची. आम्ही 9 वाजता यांच्या घरी फक्त टीव्ही होता, 9 वाजता इथं यायचो. ते सायंकाळी 4चा पिक्चर वाजेपर्यंत इथंच पिक्चर होईपर्यंत इथंच खेळायचो. पूर्ण पिक्चर पाहायचो आणि मग घरी जायचो. पण कधी त्यांनी आम्हाला एका शब्दानं दुखवलं नाही. छोट्या मुलांचा किती त्रास असतो तुम्हाला माहित आहे, परंतु सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या या आई आमच्या पण आईच आहेत. दीपक खरात हे आमचे म्हणजे भावकीतले आहेत, पण मला मित्रवत आहेत. आणि या अशा आईंचं जाणं म्हणजे त्या त्यांच्या कुटुंबावर अतिशय मोठा आघात झालेला आहे. आणि हा पहिला आघात नाही. सुरुवातीला त्यांच्या भगिनी म्हणजे दीपक खरात यांच्या भगिनी आणि गुरुजींच्या कन्या या मरण पावल्या. त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे आमचे वर्गमित्र सचिन खरात हे मरण पावले. आणि आता हा त्यांच्या कुटुंबावर झालेला हा तिसरा आघात आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेबांना रमाई माता गेल्यावर जी बाबासाहेबांची तळमळ होती आणि बाबासाहेबांचे शब्द त्यांचे शब्द एका कवीने शब्दांकन केलेलं आहे. तुझ विन रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे. ही आज गुरुजींची अवस्था आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या या 3 व्यक्ती जाणं म्हणजे कुटुंबावर केवढा मोठा आघात असू शकतो हे आपण समजू शकतो. आणि तरीही हे कुटुंब आहे हे म्हणजे धीरानं धिटाईनं या समाजात ताटमानेनं जगत आहे. एवढा मोठा जनसमुदाय त्यांनी सांभाळलेला आहे. इतक्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. प्रत्येक कार्यक्रम असेल तर ते बरेचसे लोक या ठिकाणी एकत्र येतात. हे त्यांच्या असणारे जिव्हाळ्याचे संबंध आपण समजून घेऊ शकतो. आणि रतनाईंबद्दल म्हटलं तर त्यांना हृदयाचा विकार होता बऱ्याच वर्षापासून. आम्ही लहान असल्यापासून त्यांना इथं पिक्चर असायचे त्यावेळेस ते टीव्हीवर त्यांची ती हृदयाची जी सर्जरी झाली होती त्याची कॅसेट दाखवायची. आणि एवढ्या म्हणजे गंभीर आजारातून त्यांनी स्वतःला सावरलं. या पाठीमाग त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि मनाचं धाडस धैर्य त्यांचं त्यातून दिसून येतं. अतिशय खंबीरपणे त्यांनी त्या आजाराला सुद्धा साथ दिली. आणि या फॅमिलीवर अतिशय मोठा आघात झालेला आहे. अतिशय मोठा म्हणजे खरंच आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. एखाद्याची आई जाणं म्हणजे काय असतं. आई म्हणजे खरंच आई काय असते. दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि पुरतही नाही. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटेल त्यांना श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलताना एवढंच म्हणावंसं वाटेल. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही. असं म्हणतात की अरे कुंभार काकांसारखा गुरु नाही रे जगात. कुंभार काकांसारखा गुरु नाही रे जगात, वरी मारी तो धपाटा आता आधाराचा हात. जसं
गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना वरून धपाटा मारतात, परंतु आत त्याची तळमळ असते, प्रेम असतं. आईचंही प्रेम तसंच असतं. वरून जरी ती रागवत असली तरी आपल्यावर तिचं खरंच प्रेम खूप असतं. आपल्याला म्हणजे आईचा नवीन जन्म होतो. डिलेव्हरी ज्यावेळेस होते त्यावेळेस, बाळाच्या डिलेव्हरीच्या वेळेस आईचा नवीन जन्म होतो. आणि या फॅमिलीवर अतिशय मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. यांना या दुःखातून सावरण्याची आणि या दुःखातून सावरून आपलं पुढील आयुष्य जगण्याची सुवर्ण संधी आहे आणि आपल्या सर्वांचा त्यांना आधार आहे. पुन्हा एकदा कालकथित रतन शामराव खरात आई यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीनं अर्पण करतो आणि माझे भाव श्रद्धांजलीपर 2 शब्द संपवतो. धन्यवाद.